सद्गुरू संकटात कसे धावून येतात, हृदयाला स्पर्श करणारे सविस्तर निरूपण। जीवनात संकट येणं हे अटळ आहे। कधी आर्थिक अडचणी, कधी नात्यांमध्ये तणाव, कधी मानसिक ताण, तर कधी अशी वेळ येते की सर्व मार्ग बंद झालेत असं वाटतं। माणूस पूर्णपणे खचून जातो, मन निराश होतं आणि कुठेच आधार दिसत नाही। अशा वेळी आपण देवाला हाक मारतो आणि त्या हाकेला प्रतिसाद देणारी जी अदृश्य शक्ती आहे ती म्हणजे सद्गुरू कृपा। सद्गुरू म्हणजे फक्त उपदेश करणारा व्यक्ती नाही। सद्गुरू म्हणजे अंधारात प्रकाश दाखवणारा, पडल्यावर उभं करणारा, चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गाकडे नेणारा खरा आधार। महान संत समर्थ रामदास स्वामी सांगतात की सद्गुरूंची कृपा दिसत नसली तरी ती सतत आपल्या जीवनात कार्यरत असते। सद्गुरू संकटात नेहमी प्रत्यक्ष येतीलच असं नाही, पण ते वेगवेगळ्या रूपात आपल्याला मदत करतात। कधी अचानक मनात योग्य विचार येतो, जो आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करतो, हा सद्गुरूंचाच संकेत असतो। कधी एखादी योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि आपल्याला मार्ग दाखवते, तोही सद्गुरूंचाच हात असतो। कधी मोठ्या संकटातही आतून एक वेगळीच शक्ती जागृत होते आणि वाटतं की मी हे पार करू शकतो, हीच सद्गुरू कृपा असते। कधी कधी संकट पूर्णपणे दूर होत नाही, पण त्याचा त्रास कमी होतो। जे दुःख असह्य वाटत होतं ते हलकं वाटायला लागतं, जे अशक्य वाटत होतं ते शक्य वाटू लागतं। ही बदललेली अवस्था म्हणजेच सद्गुरूंचं संरक्षण। ते आपल्याला संकटातून बाहेर काढतात, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते आपल्याला मजबूत बनवतात। सद्गुरू नेहमी योग्य वेळेवर मदत करतात। आपल्याला वाटतं की उशीर झाला, पण त्यांच्या दृष्टीने तीच योग्य वेळ असते। कारण ते आपल्याला फक्त संकटातून सोडवायला येत नाहीत, तर त्या संकटातून शिकवण्यासाठी येतात। ते आपल्याला अनुभव देतात, विवेक देतात आणि जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात। परंतु सद्गुरूंची कृपा जाणवण्यासाठी श्रद्धा आवश्यक आहे। मनात विश्वास असेल, अहंकार कमी असेल आणि समर्पण असेल, तर सद्गुरूंची मदत स्पष्टपणे जाणवते। श्रद्धा नसल्यास मदत मिळूनही ती ओळखता येत नाही। सद्गुरू संकट दूर करत नाहीतच असं नाही, पण ते संकटाला सामोरं जाण्याची ताकद देतात। ते समस्या नाही मिटवत, पण त्या समस्येपेक्षा आपल्याला मोठं बनवतात। ते नेहमी आपल्या सोबत असतात, फक्त आपण त्यांची जाणीव ठेवायला हवी। म्हणून संकटात घाबरू नका, निराश होऊ नका। सद्गुरूंवर विश्वास ठेवा, कारण सद्गुरू कधी उशीर करत नाहीत, ते नेहमी योग्य वेळीच धावून येतात। जय सद्गुरू, जय जय रघुवीर समर्थ।